समजतात तसं सैनिकी शिक्षण म्हणजे केवळ नेमबाजी किंवा कवायत नाही, तर मुळात एक अधिकारी निर्माण होण्यासाठी जी मनोवृत्ती निर्माण व्हावी लागते त्यासाठी जे प्रशिक्षण द्यावं लागतं ते म्हणजे सैनिकी शिक्षण. प्रत्येक भारतीय तरुणाने सैनिकी शिक्षण घेतलंच पाहिजे असं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं मत होतं. कारण मुळात भारत ही एक सुवर्णभूमी होती आणि तिच्या संपत्तीच्या आशेने आपल्यावर असंख्य आक्रमणे झाली आणि केवळ सैनिकी बळात कमी पडल्यामुळे शेकडो वर्षांची गुलामगिरी आपल्या नशिबात आली. आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कर्तृत्ववान अनुयायी कैलासवासी विक्रम नारायण सावरकर यांनी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची स्थापना केली. लोक समजतात तसं सैनिकी शिक्षण म्हणजे केवळ नेमबाजी किंवा कवायत नाही, तर मुळात एक अधिकारी निर्माण होण्यासाठी जी मनोवृत्ती निर्माण व्हावी लागते त्यासाठी जे प्रशिक्षण द्यावं लागतं ते म्हणजे सैनिकी शिक्षण. इंग्रजीत ज्याला आपण ऑफिसर क्वालिटी म्हणतो ते गुण प्रत्येक मुलात निर्माण व्हावे हा आमच्या शाळेचा हेतू आहे. तो मुलगा धाडसी हवा, अभ्यासू हवा, विचारी हवा, त्यात नेतृत्व क्षमता यावी, असे अनेक गुण आहेत आणि ते निर्माण होण्यासाठी आम्ही विविध प्रकारचं प्रशिक्षण या शाळेत देतो. साधारणतः 3 स्तरावर येणाऱ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी टीचिंग होतं. आमच्याकडे क्लासरूम टीचिंग जे परंपरागत शिक्षण पद्धतीप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्लासरूम टीचिंग होतं. त्याचप्रमाणे डिजिटल अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला आहे. तसेच आणखी आपण म्हणाल तर या ठिकाणी आम्ही एकमेव कोर्स या ठिकाणी सुरू केले, ब्रिज कोर्स, जो इतर शाळांमध्ये आज नसेल. या ब्रिज कोर्समध्ये सर्व विषयाची अगदी बेसिक तयारी आम्ही करून घेतो. येणारा प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक विषयामध्ये वीक आहे, कमजोर आहे असं समजूनच आम्ही त्याच्याकडे लक्ष देतो आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे आम्ही टीचिंग करतो. काळजी पण तेवढीच घेतात म्हणजे घरच्यासाठी. तो जेव्हा आजारी होता तेव्हा सर्वांनी एवढी चांगली काळजी घेतली त्याची. आम्हाला फोन केला, आम्ही भेटायला आलो, पण नंतर पूर्ण त्याची इथेच काळजी घेतली गेली. 10 दिवसांनी आलो तर तो पूर्ण खडखडीत बरा झालेला होता. अगदी घरच्यासारखं सांभाळून घेतात. म्हणजे एक कुटुंबच वाटतंय मला ही शाळा म्हणजे. बऱ्याचदा पालकांना
मुलांना निवासी शाळेत ठेवल्यानंतर त्यांना अन्न कसं मिळेल याची काळजी वाटत असते. त्यामुळे त्यांना घरच्याच सारखं सकस आणि पोषक आहार इथे आम्ही देतो. आमच्या ज्या भाज्या इथे असतात त्या आमच्या स्वतःच्या मल्यामध्ये उगवलेल्या असतात, सेंद्रिय खताच्या भाज्या. ना मुलांना घरची आठवण येऊ नये म्हणून आम्ही व्हेज नॉन हे व्यवस्थित त्यांना देत असतो. लोक विचारतात तुम्ही हॉस्टेलला टाकलं का? मी सांगितलं हॉस्टेलला नाही, मी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलला टाकलं. कारण महाराष्ट्र मिलिटरी स्कूल एक निसर्गाच्या सानिध्यात आणि शिस्तीने शिकणारी शाळा आहे. सैनिकी शिक्षण घेतलं मी सैन्यात गेलंच पाहिजे असं नाही. सैन्यात गेला तर उत्तमच, परंतु नाही तर आजच्या स्पर्धेच्या काळात हे सैनिकी शिक्षण प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतं. मैं यहाँ पर करीब 16 साल से यहाँ पे हूँ और इन 16 साल में 13 साल तक हमारी जो टीम है अभी तक वो हॉकी स्टेट चैंपियन रही है. कम से कम 200 बच्चे जो है नेशनल खेल चुके हैं, जिन्होंने महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया, नेशनल में कैप्टन भी रहे हैं. और इस साल भी हमारी टीम जो है 3 बार स्टेट जाकर आई है. स्टेट की जो एक महत्वपूर्ण ट्रॉफी होती है मेजर ध्यानचंद ट्रॉफी, वो इस साल हम लोगों ने जीती है. मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ साधारण 14-15 वर्षापर्यंत पूर्ण होते आणि म्हणून पालकांनी केवळ अभ्यासावर लक्ष न देता, पुस्तकी अभ्यासावर लक्ष न देता त्याची सर्वांगीण वाढ कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मला वाटतं सैनिकी शिक्षण देणं हाच एक त्यातला एक उत्तम मार्ग आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ॲडव्हेंचर कॅम्पचं आयोजन करत असतं. हा ॲडव्हेंचर कॅम्प शाळेपासून 9 किलोमीटर अंतरावरती असलेल्या चासोडा जंगल कॅम्प येथे चालतो. ह्या सर्व ॲक्टिव्हिटीसाठी आमच्याकडे ट्रेन स्टाफ आहे आणि सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या ॲडव्हेंचर्स असल्यामुळे सर्टिफाईड इंटरनॅशनल स्टँडर्ड्स इक्विपमेंट्स वापरतो. या कॅम्पमध्ये बेसिकली आम्ही माउंटेनस ॲक्टिव्हिटी म्हणजेच रॉक क्लाइम्बिंग, ह्या रॉक क्लाइम्बिंगमध्ये स्मॉल बोल्डरिंगपासून ते लॉंग रॉक फेज हा कसा क्लाइम्ब करतो ह्याचं बेसिक ट्रेनिंग दिलं. त्याचबरोबर रॅपलिंग, झुमारिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि रेस्क्यू ऑपरेशन्स शिकवले जातात. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बरोबरच टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी हा एक मेजर पार्ट असतो. ह्या टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीमधनं सांघिक भावना वाढीस लागण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या लिडरशिप क्वालिटीज कशा डेव्हलप होतील ह्याकडे जास्त लक्ष दिलं जातं.